आजीचा चौकोन. आजीचा चौकोन म्हणजेच ग्रॅनी स्क्वेअर. या पद्धतीत खूप प्रकारचे विणकाम येते. आज आपण ज्योती हा त्यातला एक प्रकार शिकणार आहोत. सर्वात सोपा असा हा चौकोन आहे. डबल क्रोशेट म्हणजेच खांब हा टाका वापरून आपल्याला हे विणायचे आहे. इथे यातील सारे चौकोन वेगवेगळ्या रंगाचे आहेत, म्हणजे पांढरा, मरून, केशरी आणि ऑफ व्हाईट कलरने हे प्रत्येक चौकोन एकमेकाला जोडले आहेत. आपण यातून स्वेटर, ड्रेस, पर्स असे आपल्याला हवे तसे विणू शकतो. इथे प्रत्येक ओळ ही वेगळ्या रंगाची आहे, पण सारे चौकोन सारखे आहेत. हा बघा, यातील रंग हा सारखा आहे, पण वेगळ्या ओळी विणण्यासाठी वापरला आहे. अशा वेगवेगळ्या रंगसंगतीची शाल पण खूप सुरेख दिसेल. या चौकोनांना कसे जोडायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण हा चौकोन कसा विणावा हे शिकूया. हा चौकोन विणण्यासाठी मी इथे 4 पदरी लोकर घेतली आहे आणि 4 mm चा क्रोशा हुक वापरत आहे. तुम्ही या विणकामाला तुम्हाला हवी तशी लोकर निवडू शकता. तुम्हाला जर लोकर आणि त्याची सुई एकमेकांसाठी कशी निवडावी हे पाहायचे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. क्रोशा विणकाम सुरू करण्याआधी आपण जरा हा चौकोन समजून घेऊ. आपल्याला आता एक रिंग बनवायची आहे. आपल्याला पुढच्या ओळींचे विणकाम या रिंगमधून करायचे आहे. ही आपली पहिली ओळ आहे. 3 खांब आणि 3 साखळ्या असे 4 वेळा विणायचे आहे. नेहमीप्रमाणे आपण आधी स्लिप नॉट करून घेऊ. ह्या लोकरीला हे असे धरून यातून ही लोकर अशी खेचून घ्या आणि याप्रमाणे ही लोकर आपल्या बोटांभोवती ओढून घ्या. आपल्याला आता एक रिंग बनवायची आहे. त्यासाठी आपण पहिल्या 6 साखळ्या विणून घेऊ. आता या 6 साखळ्या झाल्यावर आपण आपला हुक हा असा पहिल्या साखळीमध्ये घ्यावा. लोकर ही ओढून घ्यावी आणि ही अशी या लूपमध्ये खेचावी. याला स्लिप स्टिच म्हणतात. त्यात लोकरीची आढी विणकामातल्या आधीच्या आढीतून काढली जाते. आता ह्या 6 साखळ्यांची ही रिंग तयार झाली आहे. आपण 5 किंवा 4 या साखळ्यांची रिंग सुद्धा करू शकतो, पण आता या विणकामासाठी मी 6 साखळ्या विणत आहे. आपल्याला पुढच्या ओळींचे विणकाम या रिंगमधून करायचे आहे. आता 3 साखळ्या विणाव्या. हा आपला पहिला उभा खांब आहे. इथे लक्ष द्या. ही लोकर कशी पकडली आहे ते पहा. अलगद हाताने हे असे धरून ठेवा, म्हणजे ही लोकर आपोआप आत गुंतत जाईल. आता 2 डबल क्रोशेट विणून घेऊ. डबल क्रोशेट कसा विणावा या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यात ह्या टाक्याची सविस्तर माहिती दिली आहे. तरीही इथे आपण डबल क्रोशेट कसा विणावा हे बघू. आता ही जी आपली सुई किंवा हुक आहे, हलक्या हाताने लोकरी पाठीमागून खेचून घ्यायची आणि मग या रिंगमधून एक आढी ओढून घ्यायची. आता पहा, आपल्याकडे एकूण 3 वेढे किंवा 3 लूप दिसत आहेत. आता पुन्हा सुई पुढे घेऊन आपण ही लोकर खेचून घ्यावी. फक्त पहिल्या 2 लूप्समधून ओढून घ्यायची. हे बघा,
पुन्हा एकदा असेच लोकर घेऊन या दोन वेढ्यातून लोकर ओढायची आणि हा असा आपला उभा खांब किंवा डबल क्रोशेट तयार झाला आहे. चला तिसरा खांब पण विणून घेऊ. आता आपण पुन्हा 3 साखळ्या विणाव्यात आणि मग पुन्हा 3 खांब. आता आपण पुन्हा 3 साखळ्या विणाव्यात आणि मग पुन्हा 3 खांब. असे 4 वेळा करायचे आहे. चला तर मग ही ओळ पूर्ण करून घेऊ. या 3 साखळ्या आणि आता हे खांब आपल्याला जोडायचे आहेत. इथे पुन्हा स्लिप स्टिच विणायची आहे. आता नीट लक्ष देऊन पहा. या 3 खांब मधूनही ही तिसरी साखळी आहे. 1 2 3. मग याच साखळीत आपल्याला स्लिप स्टिच विणायची आहे. लोकर ही ओढून घ्यावी आणि ही अशी या लूप मध्ये खेचावी. याला स्लिप स्टिच म्हणतात. आता ही ओळ पूर्ण झाली. मग पुढची ओळ विणताना प्रत्येक ओळीच्या वळणावर 3 खांब, 3 साखळ्या आणि 3 खांब असे संयोजन किंवा कॉम्बिनेशन असणार आहे, ज्याला या विणकामासाठी आपण कोपरा असे नाव देऊ. आणि एक कोपरा झाला की एक साखळी विणून पुन्हा या वळणावर एक कोपरा विणायचा. जर याच रंगात आपल्याला पूर्ण चौकोन विणायचा असेल तर 3 साखळ्या विणून पुढचे 2 खांब विणायचे, म्हणजे पुढची ओळ सुरू होते. पण जर रंग बदलायचा असेल तर एक साखळी विणून ही लोकर इथे कापून घ्यायची आणि लोकर ही अशी ओढून घ्यायची. ही अशी. ही लोकर आता नीट आत ओवून घेऊ. बघा हे असे. आपण सुईने ही लोकर अशी आत ओढून घ्यायची. आपल्या ह्या रिंगची ही लोकर पूर्ण आत गुंतली आहे, म्हणून ही आता कापून घेऊ. आता आपली दुसरी लोकर जोडून घेऊ. कोणताही एक कोपरा निवडावा आणि ही अशी लोकर आत खेचायची आणि गाठ मारायची. ही अशी. आता 3 साखळ्या विणून घेऊ. एक 2 3. ही लोकर अशी हाताने धरून घेऊ. ही अशी. म्हणजे ती आपोआप आत गुंतेल. आणि आता पुन्हा 2 डबल क्रोशेट विणायचे, कारण या पहिल्या 3 साखळ्या म्हणजे एक उभा खांब आहे. तीन खांब झाले
की आता पुन्हा 3 साखळ्या विणायच्या. आणि मग पुन्हा 3 खांब म्हणजेच डबल क्रोशेट विणायचे. जसे आपण आधी बोललो होतो, हा आपला कोपरा तयार झाला. आता एक साखळी विणायची आहे आणि कोपरा विणायचा, म्हणजेच 3 खांब, मग 3 साखळ्या, मग पुन्हा 3 खांब. असे सारे कोपरे आता विणून घेऊ. पुढची ओळ सुरू करताना पुन्हा स्लिप स्टिच विणायची आहे. 3 खांब मधून ही तिसरी साखळी आहे. मग याच साखळीत आपण स्लिप स्टिच विणून घेऊ. लोकर ही ओढून घ्यावी आणि ही अशी या लूप मध्ये खेचावी. पुढची ओळ विणताना कोपरा, मग एक साखळी, मग एका साखळीच्या जागेत 3 खांब, मग एक साखळी आणि मग कोपरा असे विणायचे आहे. आणि अशी ही ओळ पूर्ण करायची आहे. आता आपण पुन्हा रंग बदलणार आहोत, म्हणून एक साखळी विणून ही लोकर अशी कापून घ्यायची. ही उरलेली लोकर आत ओवून घ्यायची. हे आता न करता सर्व ओळी झाल्यावर केले तरी चालणार आहे, पण आपण विणकाम करतानाच जर हे आत ओवले तर फिनिशिंग छान मिळते. आता आपली तिसरी लोकर जोडून घेऊ. इथे मी एक वेगळी पद्धत शिकवतीये. मागे केल्याप्रमाणे कोणताही एक कोपरा निवडावा आणि ही अशी लोकर आत खेचावी. त्याचं टोक हे असं धरायचं आहे आणि पहिली साखळी ही अशी विणायची. ही अशी. आता उरलेल्या 2 साखळ्या विणून घेऊ. इथे लक्ष द्या, ही लोकर कशी पकडली आहे ते पहा. अलगद हाताने हे असे धरून ठेवा, म्हणजे ही लोकर आपोआप आत गुंतत जाईल. 2 खांब विणायचे आणि 3 साखळ्या आणि पुन्हा 3 खांब. आपला हा कोपरा झाला. आता एक साखळी विणायची आणि पुढच्या या एका साखळीच्या या जागेत 3 खांब विणायचे. पुन्हा एक साखळी विणून घ्यायची, ही अशी. आणि आता कोपरा विणून घेऊ. 3 खांब, 3 साखळ्या आणि 3 खांब अशी ही पूर्ण ओळ विणून घेऊ. आधी चर्चा केल्याप्रमाणे
नेहमी लक्षात ठेवायचे आहे की कोपरा विणताना 3 खांब नंतर 3 साखळ्या असाव्यात आणि मध्ये विणताना 1 साखळी एवढे अंतर ठेवायचे आहे. पुढची ओळ सुरू करण्याकरिता आपण इथून ही तिसरी साखळी घ्यायची आणि इथूनही ही तिसरी साखळी. याच साखळीत आपण स्लिप स्टिच विणून घेऊ. आपण पुन्हा रंग बदलणार आहोत म्हणून 1 साखळी विणून ही लोकर अशी कापून घ्यायची. ही उरलेली लोकर आत ओवून घ्यायची. सुईने हे आत असे खेचून घ्यायचे. कोपरा, मग 1 साखळी, मग एका साखळीच्या जागेत 3 खांब, मग 1 साखळी, या साखळीच्या जागेत अजून 3 खांब आणि मग कोपरा असे विणायचे आहे आणि अशी ही ओळ पूर्ण करायची आहे. हे असेच पुढच्या साऱ्या ओळींकरिता अनुसरण करायचे आहे. आता आपली चौथी लोकर जोडून घेऊ. आपल्याला हव्या त्या पद्धतीने लोकर जोडायची आहे. मागे केल्याप्रमाणे कोणताही एक कोपरा निवडावा आणि ही अशी लोकर आत खेचावी. त्याचं टोक हे असं धरायचं आणि पहिली साखळी ही अशी विणायची. ही अशी. आपण गाठ मारून देखील करू शकता. आता 3 साखळ्या विणाव्या. हा आपला पहिला उभा खांब आहे. पुन्हा 2 खांब विणायचे आणि 3 साखळ्या आणि पुन्हा 3 खांब. आपला हा कोपरा झाला. पुन्हा 1 साखळी विणून घ्यायची. पुढच्या एका साखळीच्या या जागेत 3 खांब विणून घेऊ. आणि 1 साखळी. पुढच्या एका साखळीच्या या जागेत 3 खांब विणून घेऊ. मग हा कोपरा विणून घेऊ. 3 खांब, 3 साखळी आणि 3 खांब अशी ही पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. चला तर मग ही ओळ पूर्ण करून घेऊ.
स्लिप स्टिचसाठी इथून तिसरी साखळी आणि या साखळीत आपण स्लिप स्टिच विणून घेऊ. एक साखळी विणून लोकर कापून घ्यायची. ही उरलेली लोकर आत ओवून घ्यायची. सुईने हे असे आत खेचून घ्यायचे. असेच आपण पुढचे विणकाम करावे. आपण असेच साऱ्या पुढच्या ओळी विणायच्या आहेत. या विणकामासाठी मी फक्त 4 ओळी विणत आहे आणि असे अनेक चौकोन करून ते एकत्र जोडणार आहे. आपण या ओळी हव्या तेवढ्या लांबीसाठी वाढवू शकता. हे सारे आपल्या डिझाईनवर अवलंबून असते. पुढच्या व्हिडिओमध्ये हे चौकोन एकमेकाला कसे जोडावे हे आपण शिकणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा अजून नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.